चला लगेच आपण सुरुवात करत आहोत. अंधेरी टीम थोडं जवळ आहे. रोहित तुम्हाला इकडून जवळ आहे, जोगेश्वरून तुम्ही लगेच पोहोचू शकता. थोडं जवळ या, अंधेरी संघ थोडं इकडे जवळ या. आणि म्हणजे एक असा किस्सा झाला की रॉयल फ्रेंड्स टीमने ज्याने ऑर्गनाईज केलं, खूप चांगला ऑर्गनाईज. आमचे आमदार साहेबांचं आम्हाला नेहमी सहकार्य गेले, सुनील भाऊ राऊत, त्याचबरोबर राहुलदादा वागदेरे यांचा पण आभार आहे, पूजाताई बस्ता, त्यानंतर चंद्रशेखर जाधव साहेब, आमचे राजुलताई पाटील, प्रणयदादा पवळे, त्याचबरोबर आमचे उपेंद्रदा सावंत, सर्वांचा आभार आहे आम्हाला जे सहकार्य केले. रॉयल फ्रेंड्स, स्वयंभू, संत ज्ञानेश्वर, एक सर्व दोन्ही मंडळ आहेत आणि एकत्र येऊन आम्ही क्रिकेट खूप वर्ष एकत्र जवळ खेळले. खूप टीम्स तिथून आल्या, आम्ही रस्त्यावर क्रिकेट खेळलो आणि नंतर उत्कर्षीचं मैदान होतं, बट मैदानात कमी मातीतलं क्रिकेट खेळलो, पण आम्ही रस्त्यावर खूप चांगलं क्रिकेट खेळलो आणि खूप प्लेयर्स तिथून आले. बट क्रिकेट खेळता खेळता सर्व जॉब, बिझनेस सर्व करून आहेत. आमचे डेकोरेटर्स होता, आमच्यासोबत गणेश ढवण आहेत, ज्यांनी आम्हाला नक्कीच सपोर्ट केला आणि सल्ला दिला आहे. त्याबद्दल रॉयल फ्रेंड्स टीमने एक चांगलं क्रिकेट इकडे ऑर्गनाईज केलं. आणि योगायोग असा होता की रॉयल फ्रेंड्स पहिल्यापासून एंट्री नाही करत इंटरला, कारण की ऑर्गनायझेशन असतं, त्यामुळे एंट्री करत नाही आणि त्यांनी एंट्री केली आणि तेच फायनलला आले. बट ते चांगले खेळले म्हणून आले. कॉम्पिटिशन विक्रोळीत पण खूप आहे. अंधेरी संघाला पण माहिती आहे की खूप चांगले चांगले प्लेयर्स इकडे आहेत. अंधेरी संघाने पण रोहनशी, मी सकाळपासून नव्हतं बट रोहनने अफलातून बॅटिंग केली आणि स्टेशन वाईजला अंधेरी संघाचा पण दबदबा खूप चांगल्या पद्धतीने राहिला आहे. 55,000चा प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला आहे, द्वितीय क्रमांक 33,000 आहे. त्यामुळे आज एक चांगला दिवस पाहायला मिळाला. जास्त वेळ घेत नाहीये, आपण पहिलं फायनल मॅचच्या प्लेअर ऑफ द मॅचकडे वळूयात. आणि फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मी विनंती करेल प्रसाद पवार आमचे यांना विनंती करेल की आपल्या हातून हा पुरस्कार द्यायचा. आणि फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सागरला पुरस्कार दिला जातोय. सागर या आपण चांगली कामगिरी केली आणि सागरला मात्र पुरस्कार दिला जातोय. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आकर्षक अशी टी शर्ट आहे, वेल प्लेड सागर. आणि अंधेरी संघ पण थोडा इकडे तिकडे बॅकफुटला होत होता ह्या हंगामात, बट त्यांनी कमबॅक केलं. कॉम्बिनेशन होत नाही. टीम सागर टीम जिंकली आणि आज ही एवढ्या मोठ्या साईडमध्ये तुला जेव्हा आपली संघामध्ये जागा मिळते आणि स्टेशन वाईजला अंधेरी संघामध्ये जागा मिळवणं पण मोठी गोष्ट आहे. तर कसं वाटतं टीम जिंकली आणि या टीमविषयी दोन शब्द ऐकेल. टीम आम्ही फायनल मारलेले खूप आनंद वाटतोय आणि पूर्ण टीमचा चांगला सकाळपासून एफर्ट होता आणि सगळ्याच बॉलरने आणि बॅट्समनने एफर्ट चांगला दिला म्हणून आम्ही जिंकलेलो. खूप साऱ्या शुभेच्छा सागर, असाच खेळ करत राहा. आणि बेस्ट बॉलरसाठी मी विनंती करेल आमचे श्रीकांत लोखंडे यांना विनंती करेल की आपण द्यायचं आहे आमच्या बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलर पुरस्कार दिला तो, ज्यांनी चांगली बॉलिंग केली, इकॉनॉमी बॉलिंग करत असताना विकेट मिळवले. दिवेश पारावेला मात्र बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातोय, ज्याने चांगला स्पेल टाकला आणि जास्त विकेट पण त्यांनी मिळवले. चांगले खेळाडू आहेत. आता बॉडीवर मला असं वाटतं सध्या फिटनेसवर लक्ष दिलं दिवेशने. फिटनेस असेल तर तुम्ही एक चांगलं क्रिकेट खेळू शकता. वेल प्लेड दिवेश. आणि ओरम क्रिकेट पण अंधेरीचं एक चांगल्या पद्धतीने खेळतात.
दिवेश टीम जिंकली आणि थोडं कमी बोलतात बट एक चांगला खेळ नेहमीच त्याच्यामध्ये राहिलाय. त्यानंतर बेस्ट बॅटरकडे आपण वळणार आहोत. आणि आमच्या मंडळाचे सीए सावंत, स्वतः सीए म्हणून त्यांनी या स्वयंभूतूनच सुरुवात केली आणि आज सीए म्हणून कार्यरत आहेत. बेस्ट बॅटरचा पुरस्कार ज्यांनी चांगली बॅटिंग केली संजू भोला. संजूने अफलातून बॅटिंग करत असताना चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहिली गेली. सो वेल प्लेड भोला. खूप चांगला खेळ केला भोलाने आणि चांगले खेळाडू आहेत, अड़सी क्रिकेटर है. बोला भाई 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में और ओवरऑल विक्रोली और टागोर नगर कन्नौर का क्रिकेट एक अलग ही मजा है. तो इस टूर्नामेंट जीते और बेस्ट बैटर का पुरस्कार यहाँ पर मिल चुके, आपको कैसा एंजॉय कर रहे हैं? लास्ट टाइम मतलब 2 साल पहले हम लोग सेमी में बाहर हो गए थे, फिर भी मेरे को ये टूर्नामेंट में बेस्ट बैट्समैन दिया था इन लोगों ने. और 6 साल हो गए, हर साल ये टूर्नामेंट में मैं सेमीफाइनल हारा हूँ जो भी टीम में खेला हूँ. तो आज फाइनल खेला तो बहुत अच्छा लगा. क्या बात है, थैंक यू सो मच, वेल प्लेड. टी शर्ट साठी आपण टी शर्ट द्यायचे सीआय स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपले टी शर्ट प्रोव्हाइड केल्या होत्या. प्लेअर ऑफ द सिरीज मी आमचे मोहिद्दीन गुड्डू पण लेग साईडला अशी बॅटिंग करायचा एक टायमिंगला, त्याचे बॉल अजून भेटत नाहीयेत आणि आमचे बावदानेश पण त्यासोबत जॉईन होतील. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याने चांगली बॅटिंग केली, सर्वात जास्त रन्स पण केले, नो डाऊट ज्याने वडिलांच्याच पावलावर पाऊल खेळत असताना क्रिकेट खेळतोय, तुषार मंडलिक. तुषार मंडलिकला पुरस्कार दिला जातोय आणि राजू मंडलिक यांचे चिरंजीव, मी आवर्जून त्यांचं नाव घेईल कारण की मी आणि प्रसाद पवार आम्ही त्यांच्या टीम मध्ये एक टाइम असताना जेव्हा खेळायला जायचो, खाटीक पण असायचा आणि आज वडील त्यांचे नाही आहेत पण वडिलांची आठवण आम्हाला नेहमीच येईल कारण की त्यांनी विक्रोळीतल्या पोरांना बाहेर क्रिकेट दाखवलं, जेणेकरून जावेद, सॅम्युअल असे अनेक प्लेयर राजू मंडलिक यांच्या पण तालमीत तयार झाले आणि एक चांगलं त्यांच्या चिरंजीव तुषार मंडलिक एक चांगलं क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलंय. वेल प्लेड तुषार आणि सध्या चांगलं क्रिकेट खेळतात. तुषार 2 शब्द ऐकेल कारण की आज चांगली बॅटिंग होते. रॉयल फ्रेंड्स टीम तुझ्यासाठी काय आहे आणि आज रॉयल फ्रेंड्स टीम इथे फायनल मध्ये आली आहे, एकंदरीत मागे वळून पाहताना कसं वाटतं आज एवढा चांगला परफॉर्मन्स होतोय? परफॉर्मन्स तर झाला होतच असतो, टीम तर बॅकअप करते आहे, थोडा उच नीच होते चांगली ऑर्गनायझेशन आहे. नाऱ्या दाद्या पूर्ण 1 आठवडा कंप्लीट मेहनत करत होते, त्याच्यामुळे खूप चांगला सक्सेस भेटला आपल्याला आणि रेस्ट कंप्लीट टीमनी 100% एफर्ट दिला आणि थोड्या आमच्या बॉलरचाच जास्त बोलबाला आहे. बॅटिंग तर काय होऊन जाते. ओम साईराम. साईराम. सो वेल प्लेड. त्यानंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. आमचे कॉमेंटेटर प्रफुल्ल डांगळे आणि अजित जाधव आपण यायचं आहे. आमचे आज दिवसभरामध्ये ज्यांनी चांगली कॉमेंट्री केली असे आमचे जवळचे मित्र सागर गोळे, आपण या सागर गोळे यांच्या हातून आपण सन्मान केला जाईल. प्रतीक पवार आणि अजित जाधव एक चांगलं क्रिकेटचं नॉलेज आणि चांगलं क्रिकेट त्यांनी पण पाहिलं अशा आमचे अजित जाधव स्वतः इकडे उपस्थित आहेत. त्यांचा एक विशेष सन्मान विक्रोळी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये केला जातो आहे. अजित, असेच तुम्ही पण पुढे कार्य करत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा विक्रोळी आणि स्वयंभू तर्फे. स्वयंभूचे देव तुम्हाला नक्की पावतील. नंतर प्रफुल्ल डांगळे आपण देखील या. प्रफुल्ल डांगळे यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. थँक्यू सो मच प्रफुल्ल, आपण पण इकडे सहकार्य केलात. चांगलं क्रिकेट त्यांनी पण खेळलंय. MSD. त्यानंतर आमचे दोन्ही अंपायर्स जॉन्टी आणि समीर पाटील. आमचे जॉन्टीचं नाव मला अजूनही माहित नाही पण जॉन्टीची जी फिल्डिंग आहे, एक असा प्लेयर होता ज्याने
सचिन परब, जॉन्टी ह्या नावाने अफलातून फिल्डिंग केली होती जय महाराष्ट्र टीमसाठी. संदीप घाग यांच्या टीममध्ये पण खूप चांगलं क्रिकेट खेळले असे जॉन्टी. अफलातून फिल्डिंग होती, एक टाइम होता त्यांचा, पण आता सुद्धा अंपायरिंग करतात आणि एक चांगलं क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलंय. त्यानंतर आमचे समीर पाटील स्वतः इकडे खूप चांगलं ऑर्गनायझेशन त्यांचं पण असतं क्रिकेट. विक्रोळीची दुर्गामाता संघासाठी एक चांगलं क्रिकेट ते पण ऑर्गनाईज करतात आणि कबड्डीला पण ते अंपायरिंग करू शकतात कारण की स्वतः कबड्डी पण चांगलं त्यांनी. त्यानंतर जसं तुषारने सांगितलं की मेहनत खूप होती आणि आमच्या विकेटसाठी खूप मेहनत होती आणि विकेटसाठी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं असे आमचे जवळचे मित्र आहेत. आदित्य दरेकर, आमचा दर्या आपण आणि आमचे खाटिक तुम्ही पण त्याला जॉईन व्हा. दर्याला एक आमची स्पेशल किट जी बनवली रॉयल फ्रेंड्सची ती त्याला किट आहे. स्वतः ओरम क्रिकेट पण या ग्राउंडवर कोण नसलं तो एकटा पण खेळू शकतो, त्याला तेवढी आवड आहे. खूप चांगलं क्रिकेट. आदित्य दरेकरचा एक आपण विशेष सन्मान आमचे गणेश ढवळ. विकेट बनवणं खूप मोठी गोष्ट, त्यांनी मेहनत घेतली. थँक्यू दर्या, अगदी हृदयाच्या अंतःकरणातून तुझा आभार आहे आणि तुला ही रॉयल फ्रेंड्सची किट आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आणि सर्वांचं अगदी मनापासून आभार आहे. त्यानंतर सर्व जी दिवसभरामध्ये मेहनत घेतली रॉयल फ्रेंड्स सर्व टीमने वरती या. सर्व जे आमचे मेंबर अतिश वगैरे सर्वांनी आपण वरती या. अतिक सर्वांनी वरती, आपण सर्वांच्या हातातून ट्रॉफी देणार आहोत. सर्व आमचे मित्र रॉयल फ्रेंड्स, चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर माफी मागतो. आमचे स्कोरर नवीन आपण पण या, सर्वांनी या, सर्व रॉयल फ्रेंडची टीम्स या, आपण सर्वांचं इकडे आणि युट्यूब टीमचा पण आपण इकडे सन्मान करतो. श्री साई स्पोर्ट्स आमचे संतोष वराडकर आणि संतोष वराडकर आणि त्यांची टीम श्री साई स्पोर्ट्स. निरंजन पाटील आपण सन्मान करायचा. निरंजन पाटील आता थोडं बॅकफुटला येतात, मला असं वाटतं पुढच्या वर्षीपासून थोडं. निरंजन पाटील थँक्यू, आपण पण खूप मोठं सहकार्य आणि आज श्री साई स्पोर्ट्स अगदी मनापासून आभार आहे. आमचे शैलेश पाटील, पराग पाटील, आम्हाला नेहमी त्यांचं सहकार्य राहिलं आहे. त्यानंतर संपूर्ण आणि विशेष करून आमचे गणेश चव्हाण जे आणि सर्व डेकोरेटर केलंय त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. बट खूप मोठं सहकार्य त्यांचं राहिलं आम्हाला नेहमीच. आणि स्वयंभू जे मंडळ जे भरारी घेत आहे म्हणजे दहीहंडी, नवरात्र, गणपती, साई भंडारा, सर्व क्षेत्रामध्ये खूप चांगलं आमचं ऑर्गनायझेशन असतं. तर थँक्यू सो मच. चांगल्या पद्धतीने कार्यक्रम पाहिला गेला. आता आपण द्वितीय क्रमांकाकडे पहिलं वळणार आहोत. बट जे ऑर्गनायझर त्यांनी द्वितीय क्रमांक मारलाय. बट जे खेळणारे प्लेयर्स आपण या रॉयल फ्रेंड्स टीम पूर्ण टागोर नगर, कन्नमोर नगरची आम्ही एक साईड बनवत असतात. सो सर्वांनी या आणि सर्वांनी मिळून आपण ट्रॉफी द्या. गणेश आपण सर्वांनी मिळून द्यायचं आहे, सर्वांनी मिळून द्या असं. आणि थँक्यू सो मच. रॉयल फ्रेंड्स स्पोर्ट्स क्लब आयोजित विक्रोळी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 6 6वं वर्ष या टुर्नामेंटचं आणि 6व्या वर्षामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला गेला टीम रॉयल फ्रेंड्स. आणि सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. आणि वेलप्लेड टीम रॉयल फ्रेंड्स. आणि त्यानंतर चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. आणि त्यानंतर सर्व आयोजन कमिटीच्या तर्फे आपण प्रथम क्रमांक देऊयात.
सर्व आमचे सर्व मंडळाचे पदाधिकारी आहेत. प्रथम क्रमांक पटकावलाय सार्थक स्वामी समर्थ. स्वामींची कृपा आहे तुमच्यावरती आणि आज चांगला खेळ केला. वेल प्लेड. सर्वांवरती स्वामींची कृपा आहे. सार्थक स्वामी समर्थ संघ आणि रोहित कांबळे पण आता एक चांगले स्टारकास्ट बनवून येत असताना वाईल्ड कार्ड एंट्री घेतात मास्टर माइंड. आणि आमचे डेकोरेटर बोलले उभं राहायचं तर कुठे पण तुम्ही उभं राहू शकता, असा काही विषय नाही. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. संघासाठी पण एक चांगला खेळ केला सार्थक स्वामी समर्थ. वेल प्लेड. अंधेरी संघाने एक चांगली वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. वेल प्लेड. पराग, रोहन खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला. सुरेश, सरोज, रोहित, 2 शब्द या टुर्नामेंट विषयी. आज तुमचा संघ इकडे जिंकतोय. नाही एंट्री सॉरी टुर्नामेंट खूप चांगली झाली आणि खूप दिवसांनी सर्कल खेळलोय. खोपोलीत खेळलो होतो, त्यानंतर आता इकडे खेळलोय. आणि टीमबद्दल बोलायला गेलं तर सर्वच चांगला परफॉर्मन्स देतात, सर्व 100% एफर्ट देतात, त्यामुळे आम्ही जिंकतो, बाकी काय नाही. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत मित्रांनो. सर्वांचा आभार आहे आणि यूट्यूबला देखील जे पाहतो ते सर्वांचा आभार मित्रांनो. खूप साऱ्या शुभेच्छा सर्व टीम्सला, प्लेयर्सला आणि रॉयल फ्रेंड्स, स्वयंभू, संत ज्ञानेश्वर सर्वांच्या माध्यमातून सर्वांचा आभार. एक चांगलं क्रिकेट इकडे पाहायला मिळालं आणि 6वं वर्ष इकडे समाप्त झालं. पुढच्या वर्षी नक्की भेटूयात. तदपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू.